सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या एंजल मेडिटेशन सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. तर आजचं आपलं मेडिटेशन जे आहे ते एंजल बद्दल आहे. तर एंजल ही एक अशी ऊर्जा आहे की ती आपल्याला दिसत नाही पण ती जाणवते. जसं की प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्राण आहे, तो आहे हे माहिती सगळ्यांना. जाताना कधी दिसलाय कोणाला एखादी व्यक्ती गेला आणि त्याचा प्राण कोणाला दिसला, असं कधीच होत नाही, तो अदृश्य असतो. तसंच एंजल ही एक अशी ऊर्जा आहे की ती अदृश्य स्वरूपात आपल्या अवतीभोवती प्रेझेंट असते. काही एंजल जे असतात ते अगदी आपल्या जन्मापासून नव्हे तर आपले जे बीजारोपण होतं आईच्या गर्भामध्ये तेव्हापासून ते एंजल्स आपल्या सोबत असतात. त्याला गार्डन एंजल आपण बोलतो. तर ते नेहमीच आपलं संरक्षण करतात, प्रत्येक क्षणी आपल्याला मदत करतात. पण जसं जसं आपण मोठं होतो तर तसं आपण त्यांना विसरत जातो. बघा, लहान मुलं तुम्ही बघितली असतील तर कधी कधी एकट्याने हसतात, खेळतात, रडतात. असं वाटतं की ते कोणाशी जणू बोलतात आहेत, पण खरं बघितलं त्यांच्याजवळ कोणीच नसतं. तर त्यावेळेस त्यांचे गार्डन एंजल त्यांचा सांभाळ करत असतात, त्यांचं बघत असतात आणि प्रत्येक गोष्ट हवं नको ते त्यांना बघत असतात. ठीक आहे. पण जसं जसं आपण मोठं होतो, आपल्या मनात राग, द्वेष, ईर्ष्या या सगळ्या गोष्टी येतात, तसं तसं एंजलची कनेक्टिव्हिटी आपल्यापासून लांब कमी होत जाते. तर त्याच्यासाठी अटुनमेंट ही प्रोसेस असते. तर शक्तिपाताद्वारे आपण परत नव्याने आपल्यासोबत एंजल कनेक्ट करून घेऊ शकतो. ठीक आहे. तर एकंदरीत गार्डियन एंजल हे आपल्या जन्मापासून आपल्यासोबत असणारे आपल्या स्वतःच्या हक्काचे हे 2 एंजल असतात. त्यानंतर अजून इतरही भरपूर एंजल असतात. 15 एंजल्स, आर्च एंजल त्यांना बोलतात. ठीक आहे. तर ते पण असतात, त्यांचं वेगवेगळं काम असतं. जसं की प्रोटेक्शन देणं, संरक्षण देणं, कुठल्याही गोष्टीसाठी आपलं रक्षण करणं, आपले कामं करून देणं. सॉरी. तर असं त्यांचं एकंदरीत काम असतं. तर आता एंजल थेरपी म्हणजे काय? तर ही एक अशी दैवी उपचार पद्धती आहे ज्याच्या माध्यमातून आपण त्या ऊर्जांशी कनेक्ट होऊन आपल्यासाठी त्यांच्याकडे मदत मागत असतो. ओके. त्याच्याने आपण हिलिंग पण देऊ शकतो, प्रोटेक्शन देऊ शकतो. आपल्या अगदी छोट्या मोठ्या घरातल्या कामापासून तर मोठमोठ्या कामापर्यंत आपण मदत घेऊ शकतो. एंजल म्हणजे प्रेम, मार्गदर्शन, संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जेचं एक प्रतीक मानली जाणारी दिव्य शक्ती आहे. जसे आपले आराध्य गुरु असतात, स्वामी समर्थ महाराज हे सुद्धा आपले एंजल असू शकतात. त्यानंतर शंकर भगवान, पार्वती माता, गणपती बाप्पा, हनुमानजी हे सुद्धा आपले एंजल्स असतात. किंवा आपले पित्र जे असतात, आपले ह्या जगात नसणारे पित्र, ते पण आपले एंजल असू शकतात. किंवा एक हायर ऊर्जा अशी असते की ते आपले एंजलच्या स्वरूपात असू शकतात. असे आपल्याकडे सगळ्यांकडे आहेत, पण आपल्या काही चुकीमुळे किंवा आपण कधी त्यांना न बोलवल्यामुळे ते आपल्याला आता मदत करू शकत नाही. तर एंजल थेरपी हा आपला एक पेड कोर्स आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की एंजल्सला कनेक्ट करून देतो. म्हणजे त्या एंजल्सले पुन्हा एकदा तुमच्याकडे जोडणं, तुमच्या ऊर्जांशी कनेक्ट करणं किंवा तुमच्याशी ओळख करून देणं. तर या प्रोसेसला आपण बोलतो शक्तिपात. ठीक आहे. तर आपल्या ह्या कोर्समध्ये शक्तिपात पण असतात. 4 शक्तिपात असतात. आणि त्या शक्तिपातानंतर आपल्याला जसं की जे आता तुम्हाला मी मिरॅकल चमत्कार सांगितले, तसे चमत्कार तुमच्या लाईफमध्ये पण घडतात. आणि आपले प्रत्येक स्वप्न ते पूर्ण करतात. अगदी नोकरी मिळवल्यापासनं वैवाहिक जीवन चांगलं पाहिजे, लग्न व्हायला पाहिजे, मुलं व्हायला पाहिजे किंवा रिलेशनशिप चांगलं व्हायला पाहिजे, जॉब मिळायला पाहिजे, अशा अनेक कामासाठी ते आपली मदत करतात. ठीक आहे. मी आपलं मेडिटेशन सत्र आहे त्याच्यामुळे मी जास्त एंजल्सचं बोलणार नाही, मला एवढंच सांगता येईल. कारण की जेव्हा इंट्रोडक्शन सेशन असेल आपलं, तेव्हा त्यामध्ये सविस्तर सांगितलं जातं. आता फक्त जस्ट एंजल म्हणजे काय हे तुम्हाला माहित असावं, यामुळे मी जस्ट शॉर्टमध्येच तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. तर बघा, अनेक आध्यात्मिक परंपरा आहेत जुन्या काळातल्या. देवदूत म्हटले जायचे. देवदूत म्हणजे जसं की तुमच्यामध्ये आणि भगवंतामध्ये संदेश वाहक ज्याला बोलतो, की कम्युनिकेशन घडून आणणारं एक अशी ऊर्जा म्हणजे एंजल. तर आपल्याला ते थेट दिसत नाहीत, पण काही लोकांना त्याची उपस्थिती जाणवू शकते किंवा त्यांच्या भावना संकेत त्यांच्या रूपात ते आपल्याला दिसू शकतं. तर बघा, एंजल्सची ऊर्जा प्रेमळ, शांत, निस्वार्थ मानली जाते. त्यांचे काम आपल्याला भीतीतनं प्रेमाकडं घेऊन जाणं, गोंधळाकडनं स्पष्टते
गोंधळातून स्पष्टतेकडे घेऊन जाणं, निराशेतून आशेकडे घेऊन जाणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं. आणि आपला जो पण काही संदेश आहे, आपली इच्छा किंवा आपण जे पण काही प्रेयर भगवंताकडे करतो, तर ते प्रेयर डायरेक्ट भगवंताकडे घेऊन जायचं काम एंजल करत असतात. म्हणजे कसं आहे ना, तुमचं मुख्यमंत्र्याकडे काम आहे आणि तुमची त्यांच्याशी ओळखच नाहीये. पण जर असं एखादी तुमचा मित्र असेल, की "दे रे बाबा माझं एवढं काम करून दे. तुझा मुख्यमंत्री तुझा ओळखीचा आहे किंवा तुझा नातेवाईक आहे." तर कसं पटकन काम होणार ना आपलं. तसंच एंजलचं काम असतं, की तुमच्या इच्छा, विश किंवा जे पण काही स्वप्न आहे ते डायरेक्ट भगवंतांकडे ते तो संदेश पोहोचवत असतात. तर बघा एंजल्स तर तुम्ही म्हणत असाल, की मॅडम ते दिसत नाही. तर मग ते आहे ते कसं समजावं आपण? तर कधी-कधी रिपीटेड नंबर आपल्याला दिसतात. जसं की 11 वाजून 11 मिनिटं, 12 वाजून 12 मिनिटं, 10 वाजून 10 मिनिटं. ठीक आहे, 2 वाजून 22 मिनिटं, 3 वाजून 33 मिनिटं. तर रिपीटेड नंबर ज्याला बोलतो. म्हणजे कुठलीही संख्या 2 पेक्षा जास्त वेळा जेव्हा रिपीट होते, तर त्याला बोलतात रिपीटेड नंबर. त्यानंतर अचानक सुगंध जाणवतो. तो तुमचा स्वतःचा परफ्यूम नसतो किंवा घरातली अगरबत्ती पण नाही. काहीतरी असा वेगळा सुगंध तुम्हाला जाणवतो. तर ते पण एंजल तुमच्या अवतीभोवती असण्याचं साईन असतं. त्यानंतर फिदर जे पंख आपण बोलतो, छोटुले असे छान-छान पक्ष्यांचे पंख अचानक तुम्हाला घरामध्ये सापडतात किंवा तुम्ही एखादी इच्छा मागितली आणि त्याच्या तुम्हाला लगेच समोर रिपीटेड नंबर दिसला किंवा ते फिदर दिसलं, याचा अर्थ की एंजलने तुमचं ते काम ऐकलेलं आहे. त्यानंतर बघा ढगांमध्ये ना एंजल्सच्या आकृत्या दिसतात. एंजल म्हणजे कसे बघितले जातात माहिती का? एंजल म्हणजे असा एक मानव म्हणजे पंख असलेला मानव रूपामध्ये आपण एंजल बघतो. तुम्ही सर्च करून बघा एंजल इमेजेस Googleवरती तुम्हाला असंच दिसेल. कधी-कधी मेडिटेशनमध्ये अचानक खूप लख्ख प्रकाश जाणवणं किंवा असं काहीतरी प्रकाश इकडून येतो आणि इकडे जातो असं जाणवणं किंवा तुमच्या असं तुम्हाला जाणीव होणे की मला सतत वाटतं की माझ्याजवळ कोणीतरी असतं, मला उभं असताना जाणवतं किंवा त्याची सावली जाणवते, भास होणं. हे पण एंजलचं साईन असतं की एंजल तुमच्यासोबत कनेक्ट आहेत. त्याच्यानंतर वातावरणात अचानक चेंज होणं म्हणजे जर गरमी असेल तर अचानक अतिशय छान गार वाऱ्याची झुळूक येणं किंवा थंडी असेल तर गरम किंवा ऊब जाणवणं हे पण एंजलचं साईन असतं. ठीक आहे. तर त्यानंतर फुलपाखरं आपल्या भोवती गिरट्या घालतात किंवा अचानक फुलपाखरं दिसणं किंवा कधी न दिसणारे पक्षी दिसणं हे पण एंजलचं साईन असतं. तर इथून पुढे जर असं काही तुम्हाला साईन दिसत असेल तर त्यावर त्याचा असा अर्थ असेल की एंजल तुमच्याशी कनेक्ट होऊ बघत आहेत. तर आपल्याला एक मेडिटेशन करायचं आहे आणि मेडिटेशनमध्ये आपल्याला काही गोष्टी एंजलकडनं मार्गदर्शन मिळवायचं. आता तुमचं काहींचं अटूनमेंट झालेलं नाहीये या ठिकाणी. पण प्रयत्न करूया आपण. मी तुम्हाला एंजल देते, की तुम्हाला जर एंजल खरंच मदत करू इच्छित असणार किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल एंजलला आणि तुमचे ब्लॉकेजेस क्लीन असतील. आता आपण ऑलरेडी केलंय मेडिटेशन, थोडंफार तुमची क्लिनिंग झाली असेल. तर नक्कीच तुम्हाला एंजल कनेक्ट होतील आणि जरी नाही झाले, नाही संकेत मिळालं, तर आपण पहिल्या दिवशीच बघितलं की कोणाशी कंपॅरिझन करायचं नाही. प्रत्येकाची ऊर्जा ब्लॉकेजेस वेगवेगळे असतात. माहित नाही ना आपण आपले कर्म काय आहेत, कुठल्या जन्मी आपण काय करून आलोय. तर हे त्याच्यावरती पण डिपेंड असतं. तर आपला हा फर्स्ट ट्राय आहे तर आपण फक्त बघूयात. तर त्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायची आहे. मग आपण एंजल प्रेयर करू, मेडिटेशन करू. बघण्याचा प्रयत्न करा एंजल दिसतायत, नाही दिसतायत, ऊर्जा जाणवते, नाही जाणवते. त्यानंतर आपला अनुभव पण शेअर करायचा की नेमकं तुम्हाला काय जाणवलं, काय वाटलं. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी करायची तर ती काय असणार आहे? तर तुम्हाला कागदावरती काही 3 पॉइंट लिहायचे आहेत. ठीक आहे. आपला पेन पेपर रेडी आहेच. त्यातला पहिला पॉइंट असा असेल की सध्या माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चिंता कोणती आहे? ती चिंता तुम्हाला लिहायची आहे. सध्या माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चिंता कोणती आहे? मला कोणत्या विषयावरती मार्गदर्शन हवे आहे? आता जी पण काही सिच्युएशन तुमच्या सध्याच्या जीवनामध्ये चालू असेल, त्याला तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे, की हे काय होतंय, कसं मला कळतच नाहीये. किंवा हे कशामुळे होतंय याचं मार्गदर्शन जर तुम्हाला पाहिजे असेल, तर आज एंजल तुम्हाला मेडिटेशनच्या माध्यमातून आपण त्याचा आन्सर मिळवण्याचा प्रयत्न करूयात. प्रयत्न करायचा आपल्याला मिळेलच याची खात्री नाही, कारण तुमचं अटूनमेंट झालेलं नाहीये.
त्यानंतर तिसरा पॉइंट असेल की आज जर एखादी देवदूत किंवा एंजल तुम्हाला मेडिटेशन मध्ये भेटलेत, तर एक संदेश जो कोणता असेल की त्याच्यावरती तुम्हाला, सॉरी, आज जर एखादा देवदूत तुम्हाला एखादी माहिती देणार असेल किंवा काहीतरी सांगणार असेल, तर तो कोणता विषय पाहिजे तुमच्यासाठी? आलं लक्षात? म्हणजे असं एखादी टॉपिक आधीच निवडून ठेवा की ज्याच्यावरती एंजल येऊन तुम्हाला आज मार्गदर्शन करतील. आता या 3 प्रश्नांचं उत्तर जर तुम्हाला मेडिटेशन मध्ये नाही मिळालं, तर पुढे कसं मिळणार ते तुम्हाला सांगते. अचानक एखादी बुक ओपन होईल आणि त्या बुकवरच ती सेंटेन्स असेल की ते एंजल्सचं गायडन्स तुमच्यासाठी असेल. किंवा अचानक कोणीतरी एखादी मैत्रीण त्याच विषयावरती तुम्हाला, तिला न माहित असताना देखील ते शब्द बोलून जाईल. ते पण एंजलचं गायडन्स असेल. त्यानंतर टीव्ही मध्ये अशी एखादं गाणं ऐकायला येईल किंवा एखादी बातमी अशी मिळेल की त्याच्या माध्यमातून तुम्हाला एंजलचं ते मार्गदर्शन मिळणार असेल. ओके. तर जर मेडिटेशन मध्ये नाही मिळालं तर अशा रूपात पण तुम्हाला त्याचे उत्तर मिळतील किंवा दिवसभरात असा काहीतरी मनात किंवा डोक्यात विचार येईल की ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. चला, दुसरा झाले. प्रश्न काय होता मॅडम? दुसरा मी तिसरा लिहिला. मला कोणत्या विषयावरती मार्गदर्शन हवे आहे एंजलकडनं, तो विषय तुम्हाला लिहायचा आहे. प्रश्न लिहिण्यापेक्षा तुमचे पॉइंट ऍड करा. प्रश्न नाही महत्वाचे. हे बघा, पहिला पॉईंटचा असा होता की सध्या माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी चिंता कोणती, तर ती चिंता तुम्हाला लिहायची आहे की माझ्या आयुष्यात आता सध्या ही चिंता आहे. आणि तुम्हाला जर त्याच्यावरती मार्गदर्शन पाहिजे असेल तर मला या गोष्टीवरती आज मार्गदर्शन हवे आहे एंजलकडून. आणि आज जर एखादी एंजल तुम्हाला भेटणारच असेल आणि त्याला जर काही तुम्हाला सांगायचं असेल, संदेश द्यायचा असेल, तर त्या कुठल्या विषयावरती तुम्हाला संदेश पाहिजे एंजलकडून, तर तो प्रश्न तुमचा टाका. आणि जर शक्य असेल तुम्हाला तर दिवा अगरबत्ती लावून घेतात का? ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी पटकन दिवा अगरबत्ती लावून घ्या काहीतरी. चला, राईट डाऊन करून झालं असेल तर आपण मेडिटेशनसाठी सगळ्यांनी रेडी व्हायचंय. कोणीही डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्या. मी सगळ्यांचे माईक बंद करते, नंतर माईक चालू करायची आठवण ठेवा, नाहीतर मी इकडनं म्हणते तुम्ही चालू करा आणि तुमचा तिकडनं चालू होत नाही. चला, डोळे हलके बंद. पाठीचा कणा दाट. श्वासांवरती लक्ष केंद्रित करत हळूवार दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास पूर्णपणे आत जातो याकडे लक्ष द्या. परिपूर्ण श्वास घ्यायचा आहे, अर्धवट श्वास घेऊ नका. 100% श्वास घ्यायचा आहे. जोपर्यंत कॅपॅसिटी आहे तोपर्यंत श्वास घ्यायचा आहे. जितका आत घेऊ शकता तितका श्वास घ्यायचा आहे. थोडा वेळ होल्ड करायचा, हळूहळू सोडायचा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, 100%. हळूवार सोडायचा आहे.
श्वास घेताय. होल्ड. हळूवार सोडायचंय. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमचे शरीर, मन, 7 चक्र निवाऱ्यामध्ये संपूर्ण सकारात्मक ऊर्जा येताना बघायची आहे. येणारा श्वास तुमच्या शरीरामध्ये खूप सारी सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे आणि जाणारा श्वास तुमच्या शरीरामधली मरगळ, नकारात्मकता, ताण, तणाव, टेन्शन, तुमचे दुखणे सर्व काही बाहेर काढत आहे. श्वास पूर्ण सोडायचा आहे. 1% पण शरीरामध्ये ठेवायचा नाही. पूर्ण श्वास सोडायचा आहे. त्यामधून तुमची निगेटिव्हिटी बाहेर पडणार आहे. 100% श्वास घ्यायचा आहे. होल्ड. आणि सोडायचा आहे. सोडताना सगळी नकारात्मकता पण सोडायची. सगळं ताण, तणाव, टेन्शन पण सोडायचं आहे. तुमचं जे काही पेन होत असेल शरीरामधले ते पेन पण बाहेर काढायचं आहे. स्वतःचे आभार मानायचे आहेत. मी स्वतःची आभारी आहे. माझ्या माता-पितांची आभारी आहे. आराध्य दैवत कुलगुरू यांची मी आभारी आहे. कुलमाता यांची मी आभारी आहे. दिव्य गार्डन एंजल्स, दिव्य आर्च एंजल्स तुमची देखील मी आभारी आहे. दिव्य ब्रह्मांडाची मी आभारी आहे. दिव्य रेकी शक्तीची मी आभारी आहे. दिव्य मनी रेकीची मी आभारी आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. अनुभव करा की पांढरा शुभ्र प्रकाश, लख्ख सोनेरी चमकदार प्रकाश तुमच्या डोक्यामध्ये प्रवेश करत आहे. डोक्यामधून तो तुमचे 7ही चक्र संपूर्ण शरीरातील प्रत्येक ऑर्गन सेलमध्ये प्रवाहित होत आहे. प्रत्येक ऑर्गन सेलमध्ये प्रवाहित होत आहे. अनुभव करायचा की तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये दिव्य ऊर्जेचा संचार होत आहे. तुमचं संपूर्ण शरीर ऊर्जावान झालेलं आहे. तुमच्या संपूर्ण शरीरातील अवयवांकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. डोक्यातनं येणारी ऊर्जा ही संपूर्ण चेहऱ्यामध्ये पसरली आहे. दोघं खांदे, हात, पाठ, छाती, पोट, ऊर्जांचा प्रवाह स्वीकार करायचा आहे. तुमच्या ओटीपोटामध्ये ही ऊर्जा पूर्णपणे प्रवाहित होत आहे. तुमच्या जननेंद्रियांमधनं ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. दोघं मांड्या, गुडघे, पाय, तळपायातनं ही ऊर्जा बाहेर येत धरतीमध्ये जात आहे. आणि जी पण काही नकारात्मकता असेल, तुमच्या शरीरामध्ये आत्ता काही पेन होत असेल, ते सर्व काही धरतीमध्ये जात आहे. जमिनीमध्ये जाताना बघायचंय. तुमच्या पायातनं दिव्य मुळं जमिनीकडे जात आहेत आणि तुम्हाला दिव्य ग्राउंडिंग प्राप्त होत आहे. अनुभव करायचा आहे. पुन्हा एकदा तुमचं लक्ष डोक्याच्या वरती म्हणजे आकाशाकडे बघायचंय. अनुभव करा की तुम्ही तुमच्या टेरेसवरती बसलेले आहात.
तुम्ही तुमच्या टेरेसवरती बसलेले आहात. तिथे फक्त आणि फक्त तुम्ही एकटे आहात. इतर कोणीही नाहीये. हळूवारपणे तुमचं लक्ष आकाशाकडे केंद्रित करायचंय. बंद डोळ्यांनी तुमचं लक्ष आकाशाकडे केंद्रित करायचंय. काहीतरी चमकदार ऊर्जा तुमच्याकडे येत आहे. एक चमकदार प्रकाश तुमच्याकडे येताना बघायचा आहे. आकाशातनं एक चमकदार ऊर्जा तुमच्याकडे येताना बघायची आहे. तो प्रकाश पूर्णपणे तुमच्या डोक्याच्या वरती उपस्थित आहे. हळूहळू संपूर्ण शरीरामध्ये ही ऊर्जा जात आहे. ही ऊर्जा, हा प्रकाश प्रेमाचा आहे, संरक्षणाचा आहे, शांतीचा आहे. आता अनुभव करा तुम्ही ज्या ठिकाणी बसला आहात तुमच्या टेरेसवरती आजूबाजूला सुंदर अशा झाडं आहेत. कुंड्या आहेत झाडांच्या, त्यांना खूप सुंदर अशी फुलं लागली आहेत. त्यावरती सुंदर फुलपाखरं गिरट्या घालत आहेत. रंगीबिरंगी फुलांचा आनंद घ्यायचा आहे. मधुर पक्ष्यांचे स्वर ऐकायचे आहेत. शांत वारा येतोय. तुमच्या शरीरामध्ये निर्माण होणारे कंपन यांच्याकडे लक्ष द्यायचे आहे. तुम्ही पूर्ण सुरक्षित आहात. खूप शांत आहात. आता पुन्हा एकदा दूरवर तुम्हाला एक सुंदर प्रकाश दिसत आहे. ही प्रकाश रूपी ज्योत मानवासारखी दिसत आहे. तिला सुंदर पंख देखील आहेत. ही पंखरूपी मानव ऊर्जा हळूहळू तुमच्याकडे येत आहे. समोरून एक मानवरूपी ऊर्जा पंख असलेली तुमच्याकडे येत आहे. तुमच्या जवळ येत आहे आणि तुमच्या बाजूला उपस्थित झालेली आहे. आणि त्या ऊर्जेमधून एक प्रेमळ, शांत, दिव्य उपस्थिती जाणवत आहे. सुगंध जाणवत आहे. तुम्हाला त्याचा आधार वाटत आहे. हीच ती तुमच्या हक्काची व्यक्ती, हक्काची ऊर्जा जी कायमस्वरूपी तुमच्या सोबत होती आणि आज पुन्हा एकदा तुमच्या जवळ आलेली आहे. मनामध्ये म्हणायचं आहे, जर माझ्यासाठी योग्य असेल तर मी प्रेम, संरक्षण आणि मार्गदर्शनाच्या या ऊर्जेशी जोडण्यास आज तयार आहे. स्वतःला स्वीकृती द्यायची आहे. ह्या ऊर्जेसोबत जोडण्यासाठी मनाला तयार करायचं आहे. आता त्या प्रकाशाचा, त्या ऊर्जेला तुमच्या जवळ उभे आहेत, तुमच्या पाठीमागे उभे आहेत असा अनुभव करायचा आहे. ते शांततेने तुमच्या पाठीमागे उभे आहेत. कुठलीही अपेक्षा करायची नाहीये. फक्त अनुभव घ्यायचा आहे. तुम्ही फक्त अनुभव घेताय. ती ऊर्जा तुमच्या पाठीमागे उभी आहे. फक्त अनुभव घ्यायचा आहे. शांतपणे स्वतःच्या मनाला विचारायचं आहे, ही ऊर्जा काहीतरी देण्यासाठी आज तुमच्याकडे आली आहे. तर तुम्हाला स्वतःच्या मनाला काही प्रश्न करायचे आहेत.
मनामध्ये म्हणायचंय, मला आज काय जाणून घ्यायचे आहे? मनामध्ये प्रश्न करा, मला आज यांच्याकडनं काय जाणून घ्यायचे? कोणती ती गोष्ट आहे, कुठला तो प्रश्न आहे की याचं उत्तर मला आज जाणून घ्यायचं आहे? तो प्रश्न त्यांना विचारायचा आहे. ही ऊर्जा आज तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर देणार आहे. तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे. आजचा दिवस तुमचा खूप सुखद आणि शांत करणार आहे. आजसाठी ही ऊर्जा तुमच्यासाठी उपस्थित झालेली आहे. प्रश्न करायचा आहे की तुम्हाला आज यांच्याकडनं कुठली गोष्ट जाणून घ्यायची आहे. असं काहीतरी गुपित असेल, हिडन गोष्ट असेल, कुठल्या प्रश्नाचं उत्तर जे मनामध्ये आजपर्यंत कोणी देऊ शकलं नाही, तो प्रश्न आज त्यांना विचारायचा आहे. तुम्ही त्यांना प्रश्न विचारत आहात आणि त्यांच्याकडनं काय मार्गदर्शन येतंय ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते देत आहेत, ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा प्रश्न त्यांना विचारायचा आहे, माझ्यासाठी सर्वात महत्वाचा कोणता संदेश आहे आज तुमच्याकडून? एंजल्सला सांगायचंय, तुम्ही मला कुठला महत्वपूर्ण संदेश आज देऊ इच्छिता? बघा ते एंजल्स काय संदेश तुम्हाला आज देत आहेत. एंजल्सला विचारायचे आहे, माझ्या पुढच्या पावलांसाठी कोणतं मार्गदर्शन तुम्ही मला देऊ इच्छिता? माझ्या पुढच्या पावलांसाठी, पुढच्या निर्णयासाठी, पुढच्या क्षणासाठी कुठला मार्गदर्शन तुम्ही मला आज देऊ इच्छिता? एंजल्सचं आन्सर ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. एंजल काय सांगतायत ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही योग्य मार्गावरती आहात, योग्य ठिकाणी आहात. इथून पुढे तुमच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हवं असणारं हक्काचं परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य आणि प्रेमाची ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला उत्तम आरोग्य मिळणार आहे. तुम्ही आर्थिक समृद्धतेने संपन्न होणार आहात. एंजल तुम्हाला सांगत आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देत आहेत. ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही अगदी योग्य मार्गावरती आहात. सर्व प्रश्नांची उत्तर आज एंजल तुम्हाला देत आहेत. त्यांचे संकेत समजण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही शब्द असतील, एखादी भावना असेल,
एखादा रंग असेल, बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही चित्र तुमच्या समोर येत आहे का? काही चित्र तुमच्या समोर असेल तर त्यातनं मार्ग काही निघतोय का बघायचंय. किंवा फक्त शांतता आहे. जे काही येईल त्याचा स्वीकार करायचा आहे. जे काही तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे याचा स्वीकार करायचा आहे. इथून पुढचा तुमचा प्रवास खूप सुखद आणि शांततापूर्वक होणार आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये सहजतेने मिळणार आहे. आता कल्पना करा तो शुभ्र प्रकाश हळुवारपणे तुमच्या पुढे येत आहे आणि त्याच्या दोघं हाताने तुम्हाला आशीर्वाद देत आहे. त्याचे आशीर्वाद तुम्ही घेताय. तुमच्या डोक्यावरती त्यांचा हात आहे आणि त्या हातांमधनं दिव्य आणि अफाट ऊर्जा निघते. त्या दिव्य ऊर्जेचा स्वीकार करायचा आहे. तुमचे सातही चक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट झालेले आहेत. तुमचं शरीर पूर्णपणे हील झालंय. तुमचा संपूर्ण त्रास आजपासून नाहीसा होणार आहे. तुम्ही योग्य मार्गावरती आहात, योग्य ठिकाणी आहात. तुमच्या मनामध्ये जी पण काही भीती, तणाव, टेन्शन होतं ते पूर्णपणे विरघळत आहे. पूर्णपणे विरघळत आहे. तुमचं दुःख पूर्णपणे नाहीस झालंय. तुमचं दुःख नष्ट झालंय. तुम्ही फक्त आणि फक्त आनंदी आहात. स्वतःला म्हणायचंय मी शांत आहे. मी प्रत्येक गोष्ट अगदी सहजतेने करू शकत आहे. तुमची सर्व शंका हलकी झालेली आहे. मनामध्ये म्हणायचंय मी सुरक्षित आहे. मी प्रेमाने वेढलेली आहे. मला योग्य मार्गदर्शन मिळत आहे. माझे जीवन दिव्य कृपेने भरलेले आहे. मी एक प्रकाश आहे. मी एक प्रकाश आहे. काही क्षण याच शांततेत तुम्हाला राहायचंय. ही तुमच्या आतली दिव्य शांतता आहे. हळूहळू आपले लक्ष श्वासांकडे आणायचे आहे. एंजल्स तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि एंजलचा तो प्रकाश पुन्हा एकदा आल्या त्या दिशेने परत जात आहे. ज्या दिशेने हा प्रकाश आला होता तो परत जात आहे. तुम्हाला भरपूर आशीर्वाद देऊन गेलाय. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच तुम्हाला मिळणार आहेत. हळूवार परत यायचंय. आपल्या श्वासांवरती लक्ष आणायचंय. हळूवार पायांची हालचाल करायची अगदी हलगतपणे. हळूवार हातांची हालचाल करायची. कुठलीही घाई करू नका. जेव्हा तुमची इच्छा होईल, जेव्हा तुमचं मन होईल, तेव्हा अलगदपणे दोघं हात रब करत डोळे उघडायचे आहेत. अगदी अलगदपणे जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही दोघं हात रब करून
संपूर्ण ऊर्जा शरीरामध्ये घ्यायची आहे आणि हळुवारपणे डोळे उघडायचे आहेत. सगळ्यांनी पाणी पिऊन घ्यायचंय. आता मेडिटेशन दरम्यान तुम्हाला कुठला रंग जास्त जाणवला, कुठली भावना जास्त जाणवली, शरीराच्या कुठल्या अवयवावरती तुम्हाला ऊर्जा जास्त जाणवत होती, तुमच्या डोक्यावरती, कपाळावरती, गळ्यावरती, छातीमध्ये, पोटामध्ये, आपल्या ज्ञानेंद्रियांजवळ कुठं जास्त ऊर्जा जाणवत होती त्याकडे बघायचं आहे. त्याच्यानंतर कुठले इमोशन जास्त बाहेर आलेत, दुःख बाहेर आलं, आनंद बाहेर आलं, प्रेम बाहेर आलं, त्यानंतर काय मार्गदर्शन तुम्हाला मिळालं, ह्या सगळ्या गोष्टींचा आज दिवसभर तुम्ही अभ्यास करा. आणि ज्या पण काही गोष्टी आज दिवसभर तुम्हाला मिळतील त्या तुम्हाला त्या पेपरावरती लिहायच्या आहेत. आणि आता ध्यानादरम्यान मला सर्वात जास्त काय अनुभव आला, कुठली गोष्ट मला जाणवली, काय झालं नेमकं, तर याबद्दल आपलं जे अनुभव आहेत ते प्रत्येकाने शेअर करायचे आहेत. श्यामा मॅडम हळूवार परत यायचंय. स्लोली कम बॅक. हळूवार परत यायचंय. पाणी पिऊन घ्या. मेडिटेशन झाल्यानंतर लगेच जागेवरनं उठायचं नाही. आपल्या अवचेतन मनामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये गॅप निर्माण झालेला असतो. लगेच उठायचं नाही. शांत झालेत सगळे. रिलॅक्स वाटतंय खूप. होती काहीतरी ऊर्जा. अनुभव केलाय सगळ्यांनी. कोणी कोणी अनुभव केला हात असा वरती करायचा आहे. ज्यांना ज्यांना ऊर्जा जाणवली त्यांनी हात वरती करायचा आहे. यस. ठीक आहे चला. येस बोला दीप्ती मॅम, काय अनुभव आला तुम्हाला, कसा होता तुमचा अनुभव, काय काय जाणवलं? मॅम सुरुवातीला जेव्हा तुम्ही डोळे बंद करून स्टार्ट केलं ना त्यावेळेस मला माहित नाही साईबाबांचं असं एक हसरा चेहरा डोक्यावरती हात ठेवतो असं आलं आणि पर्पल कलर मला पूर्ण दिसत होता. म्हणजे तुम्ही जो कलर इमॅजिन करायला सांगितला होता व्हाईट किंवा गोल्डन त्याने मला पूर्ण माझ्या अंगावरती पर्पल कलर येतोय असं वाटत होतं. आणि नंतर जेव्हा ते एंजल्स येत आहेत तुमच्या जवळ असं जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा माझ्या हातामध्ये असं व्हायब्रेशन्स होत होते आणि हात माझे नंतर जड झाले होते. इथपर्यंत हात मला असं जड झाल्यासारखं वाटत होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते परत जात होते, परत तुम्ही बोलले की परत ती आपले घेऊन जाते, तेव्हा पण माझ्या चेहरा साईबाबांचाच हसरा चेहरा माझ्याकडे बघतोय असं मला ते जाणवत होतं. आणि माहित नाही कुणाचं म्हणजे आमच्याच फॅमिली मेंबर पैकी कुणाचं तरी देवघर मला दिसलं आणि सगळे देव असे एकदम गोल्डन सोन्याचे कसे आपण हे असतं ना तर तसं काहीतरी दिसत होतं आणि विठ्ठल रुक्मिणी जास्त प्रॉमिनंट दिसत होते त्याच्यामध्ये मला. सुंदर मॅडम, खूप छान. बघा पर्पल रंग हा आर्च मायकल एंजल यांचा असतो आणि पर्पल रंग दिसणं हा आध्यात्मिकतेची प्रतीक असतं. खूप चांगलं असतं पर्पल रंग दिसणं आणि तो तुम्हाला दिसला. आपले साईबाबा, स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज हे एंजल्सच आहेत. आणि अटोनमेंट दरम्यान हे आपल्या इतक्या जवळ येतात की आपल्या सहजतेने आपले सगळे कामं पूर्ण करतात. याआधी तुम्ही किती साधना, मंत्र, जप काय काय केलं असेल पण ज्या इच्छा तुमच्या तेव्हा पूर्ण झाल्या नाहीत, तर जेव्हा तुमचं एंजल अटोनमेंट होऊन जातं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहजतेने पूर्ण होतात. ठीक आहे. खूप सुंदर अनुभव होता मॅडम तुमचा. खूप छान. आणि कालचं पण मॅम कॉर्ड कटिंगचं केलं ना की ज्या व्यक्तीसोबत मी ते केलं होतं म्हणजे असं काही माझं निगेटिव्ह हे नव्हतं माइंड त्यांच्याबद्दल पण थोडे काही इन्सिडेंट तसे झाले होते खूप मागे. तर दिवसभरात मला ती व्यक्तीची आठवणही आली नाही
किंवा त्या रिलेटेड कुठलीच गोष्ट आठवली नाही. म्हणजे हे मला आज सकाळी क्लिक झालं, की मला दिवसभरात अजिबातच ती व्यक्ती आठवली नाहीये. खूप छान. आपण कॉर्ड कट करतो ना त्याच्या बाबतीत निगेटिव्ह संबंध तोडून टाकतो आपण, मग ते आठवत नाही. ओके. खूप छान, खूप थँक सुंदर दीप्ती मॅडम. छान चालली तुमची पण प्रॅक्टिस रोज छान, अगदी व्यवस्थित तुमचं मेडिटेशन होतंय, एनर्जी कनेक्ट होते. यू. चला, थँक्यू. एंजलचा कोर्स असेल तेव्हा नक्की कळवा. हो हो, जेव्हा आपली बॅच राहील तेव्हा इंट्रोडक्शन सेशन अगोदर होतं. त्यामध्ये तुम्हाला सगळा सिलेबस सांगितला जातो, सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात आणि पुढे कशा कसा कोर्समध्ये होणार आहे ते सगळं तुम्हाला सांगितलं जातं. आपला 12 दिवसाचा कोर्स असतो. लाईफ टाईम त्याचा ऍक्सेस असतो. एकदा की कोर्स केला तर तुम्ही माझ्या भविष्यात मी जिवंत असेपर्यंत जेवढ्या बॅचेस होतील तेवढ्या सगळ्या बॅचेसला तुम्ही बसू शकता. थँक्यू. थँक्यू सो मच. श्यामा मॅडम, तुम्ही हील केलं का सरांना आज मेडिटेशन मध्ये? हो केलं थोडं. पण मला मी पूर्ण म्हणजे असा अंगावर काटाच येत होता पूर्ण तुमची असं. ऊर्जा द्विभंगली होती. ऊर्जा द्विभंगली होती म्हणजे तुमची ऊर्जा दोन दिशेने जात होती. म्हणून म्हटलं तुम्ही सरांना हील केलं का? त्यांचा विचार चालू होता का मनामध्ये? थोडासा आणि मुलाचा आणि त्यांचा दोघांचं चालू. हा, मला असे दोन डायरेक्शन दिसत होते. असं पूर्ण सोनेरी गोल्डन आणि व्हाईट प्रकाश येत होता. हे थोडस जड झालेलं पण नंतर हम्म. हळूहळू झालं होतं. ओके, परत करा तुम्ही. म्हणजे काय करायचं ना, एका वेळेस एकच व्यक्ती घ्यायचा, दोन लोकांचा नका विचार करत जाऊ, नाही त्यांना एनर्जी डाऊन होते आपली मग. ठीक आहे. चला, बाकी कसा अनुभव आला? बाकी पूर्ण अंगावर असा शहारा येत होता. काटा येतो ना अंगावर तसं हा हा हा. पूर्ण आणि हलका झालं होतं एकदम हलकं. हे आताही म्हणजे असं वाटतं शांत बसावं बोलावं नाही. म्हणूनच तुम्ही खूप शांत, खूप वेळ तुम्ही मेडिटेशन मध्येच होतात. हरकत नाही, तुम्ही परत तुम्हाला वाटतंय काहीतरी मार्ग मिळतोय अजून, तुमच्या प्रश्नांचं उत्तर मोठं असेल तर पुन्हा ध्यानाला बसा, काही हरकत नाही. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच. नाही, थँक्यू. कल्पना केसकर, कॅमेरा ऑन करा आणि मग तुम्हाला काय कामं करायची ते करा. पहिले तुमचा अनुभव सांगा. एकतर खूप दिवसात आले सेशनला, 2-3 महिने तोंडच दाखवत नाहीत आपण, एकदा की क्लास संपला का. कल्पना केसकर, भाजीला फोडणी घालताय का? हो तोपर्यंत मॅडम, किचन मध्ये आली आहे. काय प्रॅक्टिस कशी चालू आहे एंजलची? मधल्या काळात कुठं होता? काय काय केलं, काय नाही केलं? हा मॅडम, प्रॅक्टिस म्हणजे आता 8-15 दिवस ना थोडी बाहेरच होती मी. हा, त्याच्यामुळे प्रॅक्टिस तेवढी झाली नाही माझी. ते ऊर्जेवरनं दिसतच आहे तुमच्या. हो, काहीच मेडिटेशन नाही, काहीच नाही झालं. त्याच्यामुळे थोडं आता कंटिन्यू राहणार मला. ऍटलीस्ट रेकॉर्डिंग बघून तरी आपले मेडिटेशन करा ना, नाहीतर जे तुमचं होतंय ते तरी करा. काहीतरी करा. एंजलला जस्ट कॉल करून स्वतःवरती एंजल एनर्जी घ्या, प्रोटेक्शन घ्या. सोपं आहे ना, एंजलला काही लय वेळ लागतो असं नाही. तुम्ही किचन मध्ये आहे तिथं उभं राहून पण करू शकता ना. आपण हो कुठलंही मॅडम, आता ज्ञान करणार. घेतो तर त्याचा यूज केला पाहिजे. आपला एंजलचा पण तोच नियम असतो की रोज एंजलला बोलवावं लागतं आणि एंजल बोलवायला 1-2 मिनिटच लागतात. तेवढं पण जर वेळ नसेल तर मॅडम कसं होईल बरं? नाही मॅडम, आधी मी कंटिन्यू होते. आता हे 8-15 दिवस आउट ऑफ होती ना, त्याच्यामुळे कसं मी हे केलं नाही आणि मला खूप डिस्टर्ब वाटत आहे आता. नाहीतर हम्म. आधी सुरुवातीला जे एंजलचा क्लास केला मॅडम, तर इतके म्हणजे पूर्ण 15-20 बटरफ्लाय मला रोज दिसायचे. रोज हम्म, 1 महिना कंटिन्यू ते मला दिसले मॅडम. आणि हे आता मी बाहेर गेली की आता थोडस माझं हे मेडिटेशन नाही करते ना, त्यामुळे मला आता थोडं डिस्टर्ब वाटत आहे. त्याला हरकत नाही, नाहीतर परत मला प्रॅक्टिस करा. परत एंजलचं असं नाही, एकदा अटुनमेंट झालं तर ती लाईफ टाईम तुमच्या सोबत असते. इव्हन की आपला पुढेच्या काळात पण ते आपल्याला सोबत राहतात. ठीक आहे. त्याच्यामुळे हो मॅडम. हा, गॅप नका पडू. जस्ट एंजलला रोज बोलवायचं. हो मॅडम, आता कंटिन्यू राहणार. हा, ठीक करते. आहे, चला, थँक्यू. थँक्यू मॅम. आणि मेडिटेशनला सकाळी बसत जात, आपल्या भरपूर 8 दिवसापासून रोज मेडिटेशन होत आहे. हो मॅडम, आता बसणार, रोज कंटिन्यू राहणार. ठीक आहे, चला, थँक्यू. नम्रता कलाने मॅडम, काय प्रॅक्टिस चालू आहे?
तुमचं फॉलोअप सेशन घेतला नाही, इथंच घेऊन टाकते फॉलोअप. हॅलो. हा हा एंजल. मॅम. हा एंजल नंतर काय काय प्रॅक्टिस केली, काय काय अनुभव आलं, कसं वाटतंय एंजल नंतर जेव्हा मी रोज तुम्ही अंजलीला थेरपी कॉल घेतली? करते. हा आणि आज पण मला ते तुम्ही बोलले ना की म्हणजे पूर्ण एनर्जी, तर पूर्ण इथे एवढं डोकं खूप भारी झालं होतं आणि हम्म. पूर्ण बॉडीमध्ये एकदम शहारे आली होती माझ्या. आणि ते तुम्ही म्हटलं ते प्रकाश येत आहे माणी ऊर्जा, तर छोटंसं बाळ असं दिसलं, पूर्ण पर्पल कलरचा ड्रेस घालून, पंख त्याला असं परीसारखं येत आहे आणि येऊन मग माझ्या पाठी उभं राहिलं. ओके. म्हणजे छान वाटलं मला. चला छान. ऑरा पण छान आहे तुमची, छान आहे मस्त. रोज करते मॅम मी मेडिटेशन पण करते आणि अंजलला कॉल तर करते रोज. चला छान, मेडिटेशनला पण बसत जा. हो मॅम. आता गेस्ट होते थोडे म्हणून 1-2 दिवस गॅप पडला, आता गेले ते, आता रोज बसत जाईल. हा. बाकी एकदम छान मॅम. इतरांनाही नाही पाठवत जा एंजल मदतीसाठी. हो मॅम. चला थँक्यू सो मच. वर्षाताई कॅमेरा समोर दिसल्या. बोला की ताई. तुम्ही बोला, आता मी काय बोलू, काय अनुभव आला, काय उत्तर भेटले? मी तुम्हाला बोलायला हो. सांगितलं, तुम्ही म्हणता मला बोला. मी तर बोलतेच आहे 1 तासापासून. बर आकाशामध्ये तुम्ही पाहायला लावल्यानंतर मग आकाशामध्ये मला ना ऑफ व्हाईट कलरचे एंजल्स आले माझ्या पुढे हम्म. आणि पूर्ण ऑफ व्हाईट कलरचे पंख पण आणि त्यांचं गाऊन पण होता पायापर्यंत ऑफ व्हाईट कलरचा आणि ते दोन्ही हातांनी माझ्याकडे ऊर्जा पाठवत होते तशाच कलरची, त्यांच्याच कलरची. आणि अ, आभाळात आहे ना आकाशामध्ये पूर्ण डार्क निळा प्रकाश पडलेला, ओके. पण माझ्याकडे ऑफ व्हाईट कलरची ऊर्जा येत होती त्यांची. गार्डियन एंजल. हो. अ, आणि 2-3 प्रश्न आहेत मोठे मोठे मग, आणि ते तेवढे काय सॉल्व्ह होत नाहीत, बरेच दिवस झाले. पैशा संबंधीचेच आहेत. आणि बाकीचे रोजच्या जीवनात म्हटलं तर मला अक्षरशः स्वयंपाक करण्यापासून रात्रीच्या झोपेपर्यंत माझ्या बरोबर माझे एंजल्स असतात सगळेच, गार्डियन एंजल्स पण आणि आर्च एंजल्स पण, आणि प्रत्येक क्षणाला मला मदत करतात. चला छान, खूप छान. आणि रोजचं मी त्यांचं 20 मिनिटाचं मेडिटेशन करते. एंजल रेकी नंबर रेकी पैशांसाठी आहे ना? हो, बोला. रेकी आणि ते एकत्र करत असते. रेकीचं आणि एंजलचं प्रॅक्टिस एकत्र करते. चालतंय. हो. आणि पैशांसाठी एंजलचे नंबर हातावरती लिहा, पाण्यावरती टाका, जेवणावरती टाका, घरात टाका. ठीक आहे. शेतातून आहे ना, जे आपले भावकीचे लोक असतात ना, तर ते शेतातनं पैसे यायचे, ते एकच जण घेतात ते पैसे. तर तेवढे पैसे अडकलेत फक्त शेतात. आपले हक्काचे असतात ना हो, मॅम त्यामुळं पर्सनल नका असं बोलू वाटतं की हा, पर्सनल गोष्टी. आपण कोणाचं मागत नाही, लोकांचे नाही वर्षा मागत मॅडम आहे. पर्सनल गोष्टी नका बोलू फक्त, हा प्रॉब्लेम ओके नको ओके नंतर. ओके हा. ओके ओके की ओके आपली रेकॉर्डिंग चालू आहे ना. ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा. हरकत नाही, बघा एंजल नंबर वापरा आणि त्यांना एंजलला सांगायचं की सद्बुद्धी दे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ दे आणि योग्य काय आहे ना माझ्यासाठी ते होऊ दे. आपल्याला एंजल स्वार्थामध्ये मदत नाही करत, हे पण गोष्ट आपल्या लक्षात आहे. तसं तुम्ही तसं काही करणार नाही, पण तरीही पण एंजलला सांगायचं की याच्यातून योग्य काय आहे ना ते घडू दे, असं सांगा त्यांना. हो हो. 11-11 झालेत आता. येस, थँक्यू एंजल. सविता ताई, तुम्हाला तुमचं मावशी म्हटलं चालेल ना? माईक चालू करता येईल का? हा, त्या माईक वरती ते पहिलं चिन्ह, त्याच्यावरती बोट ठेवा. मग त्या पटकन बोलल्या मला हा. की असं हो नका बोलू. झालं चालू. हा, बोला कसं वाटलं तुम्हाला ध्यानादरम्यान? काय हो वाटलं, काय अनुभव आला? मॅडम, तुम्ही मला जे सांगत होता ना, तर तो जो प्रश्न तुम्ही मला टाकला होता की तुम्हाला काय पाहिजे वगैरे एंजल कडनं, तर तो मी हे करत असताना मला माझ्या राईट हँड कडनं
गुलाबी गुलाबी माझ्या डोळ्या पण असे ढग सरकत होते, एवढंच मला जाणवलं, बाकी जास्त नाही काय. येस. गुलाबी गुलाबी प्रकाश ढगासारखा माझ्या अशा म्हणजे राईट हँड कडनं डोळ्यापासून असं इकडे सरकतंय, एवढंच मला जाणवलं. आणि मला इथं आता जरा म्हणजे घर असं ह्याच्यावर आहे, तर सगळीकडनं गाड्या वगैरे जातात, आवाज येतो, सगळं बंद केलं तरी. बरं, शरीरामध्ये ऊर्जा छातीच्या तिथे जाणवत होती ना तुम्हाला? इथं हृदय हो हो चक्रावरती ऊर्जा जाणवली ना? हो, बघा मला गुलाबी ती रंग. ऊर्जा जाणवत होती, म्हणून तर मला म्हणजे शांत वाटून तो प्रकाश जात होता. तो गुलाबी गुलाबी असे पांढरे ढग नाही, पण गुलाबी गुलाबी असे जणू काय असं डोळ्यासमोरनं असे म्हणजे माझ्या राईट हँड कडनं डोळ्याकडनं इकडे सरकत होते काय, गुलाबी रंग असा आपल्या मला हृदय असा. चक्राचा पण असतो ना. गुलाबी रंग म्हणजे प्रेमाचा, हृदय चक्राचं प्रतीक असतं ते. मग ज्या हो, इमोशन्स दडलेल्या होतात किंवा जी भावना दडलेली होती, तर ती कुठेतरी तुमची रिलीज झाली. अच्छा, एवढंच मला जाणवत होतं. आणि तुम्ही सांगत होता ते मला ऐकू येत होतं, पण ते जो प्रश्न होता तो मी खोकत होते सारखं माझ्या मनामध्ये. आता ब्राह्मणाला मी तो. दिवसभर लक्ष द्या. कुठल्या ना कुठल्या हो, मार्गाने तुम्हाला आज दिवसभर उत्तर मिळेल त्याचं. ओके ओके. ठीक आहे, चला थँक्यू. बघा तुम्हाला आज बोलता पण आलं, कॅमेरा चालू करता हो आला, किती मोठी गोष्ट आहे. आणि लगेच एंजल पण भेटले, आणि एंजलला कॅमेरा चालूच लागतो. हे की नाही? तुमची इच्छा होती ना हो, कॅमेराचा प्रॉब्लेम मॅडम सॉल्व्ह होईल. तुम्ही एवढ्याशा म- गोष्टीसाठी कोर्स करायला तयार होतात की मला मोबाईल शिकण्याचा कोर्स करायचा आहे. हो, मी आधी 2-4 ठिकाणी विचारलं, पण मी फी भरते किंवा तुमच्या घरी येते किंवा तुम्ही माझ्या घरी या, पण मला शिकवा. आणि असं अजून कुणीच मला भेटलंच नाही ना. म्हणून मी चालेल, जरा काही डिस्टर्ब होते. अडलं मी तर मला विचारत जा, मी सांगत हो. जाईल तुम्हाला. नाही, वेळ तुम्ही फक्त चांगलं वेळ असला. मार्गदर्शन केलं मॅडम, तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलं फोनचं. कारण मला इंग्लिशचा बिलकुल गंध नाहीये. कारण हम्म, मग हम्म. दुसरी तिसरी पूर्वी काय ते इंग्लिश हिंदी काहीच नव्हतं. मी ते मॅडम नोकरी तरी करत होते तुम्ही म्हणून स्मार्टफोन थोडंसं वापरता, ही कानावर काही कमी पडून गोष्ट पडून. आहे का? तरी हं? तुम्ही स्मार्टफोन युज करता, ही काही कमी गोष्ट आहे का? हो हो. मी कोणाकडनं तरी थोडंफार शिकून शिकून असं चाललंय माझं. मला चला, हरकत परफेक्ट नाही. शिकवणारं पाहिजे कोणतरी. मी फी मेल देऊन पण हळूहळू शिकायला होईल, पाहिजे. सगळं होईल. आता एंजलच मदत करतील तुम्हाला. ओके कुठेतरी ओके एंजलनेच मॅडम, मला काल सांगितलं या मावशीला मदत करा, म्हणून तुम्हाला मदत केली मी. बरोबर मॅडम. चला, थँक्यू. तुम्ही खूप काल माझ्यासाठी खूप कष्ट घेतले. मला नंतर खूप वाईट वाटलं की आपल्यासाठी नाही किती नाही, त्याच्यात करतात, काय आपल्या एवढं काय येत मदत. नाही म्हणून मला नाही एकदम नाही, एकच झाले होते मी. पण काय नंतर आज हरकत नाही. मला ते झालं सगळं. तुम्ही ज्याप्रमाणे मला ते मेसेज पाठवलं त्या पण मी करतच बसली. हरकत नाही, काय हरकत नाही. ठीक आहे, कधी काय वाटलं तर मग विचारत जा मला. ठीक आहे, चला थँक्यू. थँक्यू. ओके, थँक्यू मॅडम. चंद्रकांत सर, आपको कैसा लगा? आपकी बहुत क्लीनिंग हो रहा है, ऐसा मैसेज आया मुझे नीता मैम की तरफ से। हाँ, बहुत अच्छा लगा। कल का भी अच्छा हुआ था, आज का भी मेरे को बहुत अच्छा। आपने जो भी बताए थे कॉस्मिक एनर्जी अंदर शरीर में आ रही है, तभी एक प्रकार का मेरे को एक वाइब्रेशन अच्छा अच्छा जो मालूम पड़ा। और जो भी एनर्जी जो भी प्रश्न रखा है उसका जवाब तो नहीं मिला, लेकिन एक खाली जवाब मिला है, धीरज रखो आपको जवाब मिलेगा करके बोले। यस, तो जरूर मिलेगा सर। वही कल भी वही अनुभव हुआ था मेरे को। दोपहर 5 बजे के बाद उसका जवाब मिला कल का भी, पर आज का भी मेरे को 100% मिलेगा मिलेगा, ये इतना मेरे को यस, कॉन्फिडेंस जरूर है। जरूर मिलेगा। एंड जो नीता मैम है, उनको आप बताना, अगर कोई भी दिक्कत आई एंजल के बारे में तो उनको पूछना, वो बताएगी आपको। हाँ जरूर। यस, थैंक यू सो मच। थैंक यू थैंक यू। ठीक आहे, चला थँक्यू सो मच. भेटूया उद्या पुन्हा याच ऊर्जेसोबत. जे पण काही एंजलशी कनेक्ट होऊन तुम्ही जे पण काही मिळवलं त्यासाठी एंजलचे आभार मानायचे आहेत सगळ्यांनी. थँक्यू एंजल, थँक्यू एंजल, थँक्यू सो मच. आज जे पण काही मार्गदर्शन तुम्ही दिलं, जे पण काही अनुभव दिला त्याबद्दल तुमच्या सर्व एंजल्सची मी आभारी आहे. मी माझ्या स्वतःची आभारी आहे. माझ्या माता पितांची, आराध्य गुरु कुलदैवत सर्वांची मी आभारी आहे. सर्वांना थँक्यू 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 सो मच. ठीक आहे, आणि तुमचं सगळ्यांचं पण आभारी आहे मी की तुम्ही मला माध्यम बनवलं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करण्यासाठी. सो भेटूया उद्या पुन्हा याच ऊर्जेसोबत. बाय सगळ्यांना, आत्मा नमस्ते.